करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. मंडळी, अग्ग अग्ग आई म्हणणारा बाबांचा लाडका कुलदीपक तुम्हाला आठवत असेलच. आज तो पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे हा मंच गाजवण्यासाठी. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया विनोदा चिडपळकर, प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांचं. आई आई हा बाळा. आई ओ सोन्या. आई ओ ग. आई माझी फेवरेट ब्लू जीन्स नाही का ती शॉर्ट जीन्स ती मला मिळत नाही ग. मी खूप शोधलं पण मला सापडतच नाही. कशी सापडेल, तू घातली आहेस. मी आई इकडे सोडून मी सगळीकडे बघितलं. तू माझं लेकरू ग. ए बरं राजा, ऐक आहे सोन्या, हा. ते काय लिस्ट वगैरे काय बनवली आहेस ना? मला सांग, म्हणजे काय घ्यायचंय काय नाही, काय राहून नको जायला ना. हा, नाही, तर ते सगळं सांग मला. बाई हा? ही. अरे बापरे, एवढं चालेल, चांगलं आहे, असायला पाहिजे जवळ. हा आई मी वाचतो तू चेक कर. हा हा सांग. 25 टूथपेस्ट 25 घ्यायचेत. हा घ्यायचेत 12 सनस्क्रीन लोशन घ्यायचेत ते पण. 5 किलो शॅम्पू हा 19 बनियान. आज घेतल्यात मी, हा. भरल्यात त्या 14 घ्यायच्यात. हा चालेल चालेल चालेल. हा. आई पण तिकडे आई हा बाळा. थंडीमुळे मला कुडू 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 वाटेल ना. हो ग. मला थर्मल्स पण घ्यायला लागतील. हो, मी 10-12 मागवून ठेवते. हा हा. चालेल. हे बघ हा. ही लिस्ट आहे हा. त्यानुसार सगळे ओ गोखले, चालेल. हा रात्री जाऊया, पान खायला जाऊया. हा आलो जेवण येतो, रात्री जाऊया आपण. जागा नाही मागणार. अच्छा, ठेवते सगळं. अरे देवा. अरे साइन कॉस थिटा 3 वर्ष गॅप तरी तिथेच. साइन कॉस थिटा अगं बाई. 3 वर्ष माझे डोळे तरसले होते हे दृश्य बघायला. हो ना बाबा. बाबा माझेही ओठ आसुसलेत बाबा ते शब्द बोलायला. अग अग आई, अग अग आई, अरे माझ्या लेकरा. अग अग आई. अरे माझ्या लेकरा. प्रचंड राग येतो या वाक्यांचा, पण मिस करत होतो ही वाक्य. मी पण. अग अग आई. अरे माझ्या लेकरा. परमपूज्य तात आलेत, त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतेस का? अरे अरे दर्जा, हे ऐका आज. चांगलंय चांगलंय. बाळा ओंक्या, ओ बाबा. हा काय पसारा करून ठेवलायस? काय नाही, त्याला फिरायला जायचंय ना, त्याच्यामुळे सगळी बॅग भरत होते. ऐका ना, त्याला जरा एक 13 लाख रुपये देता का? किती? नाही म्हणजे नाही म्हणजे किती हवे? 13 लाख नाही म्हणजे खरं तर 12 लाखच पाहिजेत, पण कसं त्याला काही गरज लागली मध्ये तर जास्तीचे लाखभर रुपये असलेले बरे असतात ना. हो ना बाबू. हो आई. हा लेकरं. 13 लाख. हो. ओंक्या बाळा, 13 लाखाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? 13. याची लायकी. 13ला इंग्लिश मध्ये 13 म्हणतात आणि याला 13 लाख रुपये देऊ. ते त्या- बाळा इकडे ये. बस बस द्या. जिभेला लकवा कसा मारत नाही रे? 13 लाख रुपये मागताना माग. कशाला हवेत? कशाला हवेत? देअर यू आर. सांगतो बाबा, सांग सांग. मला आहे ना ऐक. देशाटनाला जायचंय. बाबा मी अंगावर येते. लांब वा, लांब. कुठे जायचं? देशाटनाला. म्हणजे आई, हा बाबू. माणसाची जिज्ञासा कमी असली की आई, झालं सुरू तुमचं. हे नको करायला लावू सर. इकडे ये. काय करताय हो तुम्ही? मारताय लवकर कशाला? चांगलं समजावून सांगतोय तो. इथे बस. ज्ञान देतोय तुम्हाला काहीतरी. बोल बाळा. कुठे जायचं? मी आहे. देशाटनाला. म्हणजे
म्हणजे बाबा केल्याने देशाटन पंडित मित्र सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येतसे फार कवी मोरोपंत आता बोल आता बोल आता नशाटन टनाटन नाही बाबा वाचून बोलतोयस आणि मला शानपणा शिकवतो. इकडे नीट सांग, लवकर लवकर इकडे ये. काय करायचं तुला? देशाटन म्हणजे बाबा ऐक. देशाटन म्हणजे देशाच्या विविध भागांमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी केलेला प्रवास. देशाटन, देश म्हणजे राष्ट्र, अटन म्हणजे फिरणे. वयज का करायचं? कशाला? कशाला म्हणजे देशाटन कशाला करायचं म्हणजे बाबा मला संपूर्ण देश बघायचा आहे. अरे पण देशाला तुला बघायचंय का? उद्या गेलास देश बघायला आणि देश बोलला मला याला दाखवायचंच नाही तर काही बोल काय नका करशील? बाबा, काही बोलताय अरे तुम्ही. तू काय बोलतोस? हे काय नवीन खूळ काढलायस? नवीन नाही बाबा, बाबा नवीन नाही. तुम्ही बसा बसा ना. इथे बसा आधी बसा. ऐक केवढं झालंय. इथे नको येऊस, तुझं लय झालंय. बोल, मारू नका. हे काय नवीन खूळ काय? नवीन नाही बाबा, नवीन नाही. बरेच दिवस सतत माझ्या डोक्यात एक विचार येत होता. मला सांगा बाबा, तुम्हाला माहिती आहे आमिर खान त्याच्या मुलाला काय म्हणाला की तुला काही वेगळं करावं असं वाटलं ना तर त्याच्या आधी तू संपूर्ण देश फिरून घे. म्हणजे तुला नेमकेपणानं आपली माणसं कळतील, भाषा कळतील, संस्कृती कळेल, विविधता कळेल. आई पंकज त्रिपाठी पण म्हणाला काय? जाओ देश घूम के आओ, इन्हें 13 लाख दे दो मकबूल. काय केलंय रे छान करतो ना. पंकज त्रिपाठी? काय केलाय? मस्त करतो गं माझं लेकरू. मी कोण? मकबूल. बापाला मकबूल बोलतोस? हा? एवढे कशाला हवेत पैसे? 13 लाख कशाला हवेत? कशाला म्हणजे मला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत फिरायचं आहे बस. केवढं? आणि तुम्ही लवकर द्या 12 लाख रुपये, मला उशीर होतोय. काय शाळेत चाललंय? उशीर होतोय. अरे पण एवढे पैसे कशाला हवेत? अहो खर्च लागतो, विमानाचा खर्च आहे. काय स्वस्तात मिळतं विमानाचं तिकीट? ए इकडे दे. हे बघ, लक्षात ठेव, गोखले सुद्धा गांधीजींना म्हणाले होते देश फिरा, पण असा नाही. हाई गोखले काका तेव्हापासून आहेत. काय? बाबा 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 बाबा. जा गोखल्या नाही रे, गोखले गोपाळ कृष्ण गोखले. हा हा. ते सुद्धा गांधीजींना बोलले होते देश फिरा, पण असं नाही. गांधीजी फिरले, गांधीजी सुद्धा देश फिरले, पण त्यांनी रेल्वेच्या 3rd क्लासच्या डब्यातून प्रवास केला. अच्छा. पायी पायी संपूर्ण देश फिरले, तेव्हा त्यांना माणसं कळली, त्यांना संस्कृती कळली, त्यांना भाषा. इकडे बस बस इकडे बाबा इकडे इकडे बस लवकर ये. बस मला नाही आवडत ती जागा. नको तू बस. काय नाही करत, आवाज मोठा आहे फक्त त्यांचा. बस. तुलाही देश फिरायचा आहे ना? हो. गांधीजींसारखा फिर. हा. फक्त पंचावर पायी पायी चालत चालत संपूर्ण देश फिर. नाईस आयडिया बट ओल्ड स्कूल. नाही नाही म्हणजे मी चालत फिरेन, मी संपूर्ण देश चालत फिरेन आई, पण थायलंडला चालत कसं जायचं? अगं बाई. हो. थायलंडला तर विमानाने जावं लागणार ना. एक मिनिट, थायलंड कुठून आलं? हे बघ. काश्मीर ते कन्याकुमारी फिरायचे ना? थायलंड कुठून आलं? सांगतो, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. काय झालं, मी देशाटनाला जायचं ना, त्यामुळे बराच रिसर्च केला. मग काही रेफरन्स माझ्या हाताला लागले, त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की गोव्याला लागणाऱ्या खर्चापेक्षा थायलंडचा खर्च कमी आहे. त्यामुळे मी काय म्हटलं, गोव्याला काय कधी जाता येईल, थायलंडचा प्लॅन करूया. काटछाट कर. तुला कळतंय का ग? तुला कळतंय? याला ना दे. काय चूक देश घेताय फिरायचा त्याचं? हे याला. काय करताय तुम्ही? याला फक्त मजा मारायची, थायलंडला जायचंय. याला काय देश बीश फिरायचं नाहीये. हे करायचंय त्याला सगळं. त्याने केवढं प्लॅनिंग करून ठेवलंय. हे बघा, ही बघा, ही केवढी तयारी केली. ही काय कमी आहे का? ही बघा, हे काय तयारी केली त्याने. इकडे मारले करू माझं ते मारतात. चल. एवढी लिस्ट आहे? हा, लिस्ट आहे. 25 टूथपेस्ट, ट्वाईस अ डे, 12 सनस्क्रीन लोशन, SPF 15, 30, 50 प्रत्येकी 4.
5 किलो शॅम्पू. अँटी डॅन्ड्रफ. हे का लिहिलंस? शपथ ते नव्हतं लिहिलं मी. काय लिहिलं? हे काय लिहिलंयस? काय लिहिलंस? आयलॅश कशाला हवे तुला? मला हवेत. मला आवडतात ते करीना कॅटरीना लावतात ना असं असं, ते आवडतं मला. कुठे जातेस आयलॅश लावून? आणि लिहिलंस तर लिहिलंस 5. हा. एक डोळा असाच ठेवणार आहेस? काय बोलतो माझं? ए इकडे रे, इकडे. 19 बनियन कशाला हवेत मला सांग. 19 बनियन. बाबा रोज कोण धुणार, कंटाळणार ना मी. आणि ते बेअर ग्रिल काय सांगतात की आपण बनियनची अशी गाठ भरून लांब दोरी तयार केली ना तर या डोंगरातून दुसऱ्या डोंगरावर जाता येतं. कशाला मरायला जायचंय? या डोंगरावरून त्या डोंगरावर मरायला जायचंय? यू नेवर नो बाबा, कधी कोणावर वेळ येईल. मी असंही वाचलंय की निसर्ग प्रत्येक वाटेवर आपली घेत असतो. परीक्षा. परीक्षा. परीक्षा घेत. पूर्ण वाक्य बोल रे, अर्थ बदलतो. परीक्षा घेत असतो. परीक्षा घेत. कुठली मरणाची करतोस परीक्षा बनियनच्या जोरावर? बाबा बनियनचा फक्त एकच उपयोग नाहीये, मी दाखवतो तुला. ही बनियन कुठे? आहे बाई. हे बघ, हे बघ बाबा, बनियनच्या ह्या 2 पट्ट्या आहेत ना, त्यांना असं एकात एक बांधलं की हाताचे हे जे 2 मोकळे भाग, त्याच्यात आपण पाय टाकून अशी एमर्जन्सी चड्डी तयार करू शकतो. पेक्षा 2 चड्ड्या घे ना. गाठ मारली आहे. हे करण्यापेक्षा 2 चड्ड्या घे. पण बाबा याच्यात मजा नाही, क्रिएटिव्हिटी आहे ना. चड्ड्यांमध्ये कसली आली रे क्रिएटिव्हिटी? हा, नंतर बनियन कमी पडल्यावर काय अंडरवेअर मधून फाडून ती बनियन म्हणून घालणार? नाईस आयडिया. चैन. 200 बिस्किटचे पुढे कशाला हवे? बाबा प्रवासाला गेल्यानंतर समजा रस्त्यात भटके कुत्रे आले तर त्यांना द्यायला. तू स्वतः एक भटका कुत्रा आहेस. तुला कोण खायला देतय का बघ आधी. लोकांना कुठे खायला घालतोयस? कुत्रा बोलताय लेकराला माझ्या. हे करू नको. हे का करतोयस सगळं? हे का करतोयस सगळं? का करतोय म्हणजे? बाबा माझं तुमच्यासारखं नाहीये, माझं वेगळं आहे. मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना चाहता हूँ, लेकिन रुकना नहीं चाहता हूँ. रुकना चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता. मी मारून टाकीन राहून का तुला? माझ्या नातं मारून टाकीन. कुठल्या जन्माचा राग? आई थांब. मच्छर अगर सोते हुए आदमी को मारे, थाम आई थाम. मच्छर अगर सोते हुए आदमी को काटे तो हीरो नहीं कहलाता. जागते हुए आदमी को काटे तो मसल दिया जाता है, उस दिन का इंतजार रहेगा. काय करताय हो? जीव घेताय का हो? 5 किलो शॅम्पू 200 पुढे बाप हे उचलणार कोण एवढं सामान? बाबा ओरडू घसा कोरडू होतंय तुला? एवढी लिस्ट हे सामान उचलणार कोण? अतिशय बेसिक बाप मिळालाय मला. बाबा काय बोललास? बाबा काय बोललास? फ्रीडम ऑफ स्पीच आहे मला. आर्टिकल आहे त्या संबंधीचं बाबा. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. देतोय. हे एवढं सामान कसं नेणार आहेस? नाही त्याचा विचार केलाय मी. केलंय. त्या प्रश्नाचा विचार केलाय मी. काय केलंस सांग. नाही तिथं नाही मला बस. काय बोलत आई तू नाही. बस. काय नाही बोलत मी. अरे आहे बस, ना. बस, इथे बस. मी आहे ना. काय बोलत नाही. बस. एवढं सगळं साहित्य घ्यायला हा. उचलायला मी सोबत दत्तूला घेतलाय. हे बरं केलंस. हा. दत्तू विल कॅरी माय ऑल बॅग्स. दत्तूच्या बॅगा कोण उचलणार? नाईस क्वेश्चन. त्यासाठी आम्ही विराजला सोबत घेतलं. विराज विल कॅरी दत्तूज ऑल बॅग्स. विराजच्या बॅगा कोण उचलणार? हा तोच एक प्रश्न आहे. यू कॅन जॉईन अस.
बाई काय माणूस आहे बाई काय विराजच्या बॅगा मला उचलायला सांगतोय, लाज वाटते तुला? हा? ओ मी अरे काका पाया पडतो बरं, बाळा, हे काका. घे, हे घे. अरे काकू नमस्कार करतो. दे बाळा राजा असू काय? आलाच वेळ, कुठे आला बाळा? हा कुठे आला? काका आम्ही ना देश टन करायला चाललो. बात, करूया बाळा, मी देतो परमिशन. मला सांग, काय काय करायचंय काय तुम्हाला देश फिरून? हा काय करायचंय देश फिरून? आता कसा प्रश्न विचारात बाबा? देश फिरून मला याला आम्हाला सगळ्यांना समृद्ध व्हायचंय. हा, म्हणजे काय होणार आहे? समृद्ध वा म्हणजे काय? या या. समृद्ध केवढं बघा. या. समृद्ध होणार म्हणजे काय? म्हणजे मग नाही ऐकणार आम्ही कोणाच, मग नाही ऐकणार, डायरेक्ट समृद्ध. माझं चुकलं, सॉरी. मी तुझा फिरायला जा, देश फिरायला जा. एक काम कर, चेकबुक घेऊन ये, मी देतो 13 लाख रुपये देतो तुला. जा चेकबुक घेऊन ये. काका मला पण 1-2 लाख रुपयाचे सुट्टे द्याल ना? जी चिल्लर काढूनच ठेवले, जरा थांब. लगेच देतो मी. हा, Thank you. लगेच देतो. लेकरा चेकबुक. लेकरा मी तुला बोलले होते ना, बाबा आहेत ना, नारळ आहेत नारळ. खरंच आई बाबा, स्ट्रॉ टाकून पिऊ तुम्हाला? माझं लेकरं लाडात आलं. काय करताय? काय तारांगण. आणलं चेक? ये बाळा इथे. अच्छा. किती हवे बोललास? 13 लाख. हा, 13 लाख. 13 लाख. हा, हे घे. घे. या चेकवर 13 lakhs ओनली हे लिहून दे. मी हो बाळा, तुला जायचं ना, 13 lakhs ओनली हे लिहून दे. बाबा तुम्ही लिहून द्या ना पटकन लगेच. एवढं तर करावं लागेल ना बाळा. आता 13 लाख पाहिजे, लिहून द्यायचं. नाही नाही बाबा, मी तुम्ही लिहिलं ना पटकन, सही केलीत की आम्ही आमच्या मार्गाला मोकळे. हे बघ, मी सही आधीच करून ठेवतो. खूप बाई ते फक्त 13 lakhs ओनली एवढं लिह. लिहिली बाळा लिही. हा हे बघ, हे घे खाली धर. थांब. बाबा इंग्रजीत थ नाही आहे ना? म्हणजे काय? काहीतरी व्यवस्था केली असेल ना त्यांनी, काहीतरी करून ठेवलं असेल ना. म्हणजे एवढा ज्यांच्या देशात सूर्यच मावळत ना, अशा साम्राज्याचं ते हे होते, राज्य करते इंग्रज. काहीतरी एक विचार केला असेल ना त्यांनी थ बद्दल. बघ जरा, हां. बघ होईल असेल काहीतरी. बघ. 1-2 मिनिटात बाबा लगेच. हो बाळा, हो. हां. विराज इकडे. इकडे ये. मला पटकन सांग, 13 ची सुरुवात कशाने होते? डब्ल्यू. हा, असं कसं? अरे भाई इंग्रजी भाषेमध्ये ना अक्षराचा वापर आणि उच्चार हा वेगवेगळा असतो. काय बोलतो? मग आता मला सांग, रायटरची सुरुवात कशी होते? खूप स्ट्रगल करून. सॉरी. रायटरची सुरुवात होते डब्ल्यू. आरने होत नाही? डब्ल्यू. मग 13 ची सुरुवात कशाने होईल? एस ने? नाही रे, आता काय बोललो, अर्थ आणि उच्चार वापर वेगवेगळा असतो. डब्ल्यू. वर्टीन नाही होणार? तू लिही ना, बँकवाले ऍडजस्ट करतील. पण भाई, हा आपल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. तुझ्या माझ्यासारख्याचं काय खरं नाही. बरोबर बोलला. चल चाय टाक, चाय. याचं काय लिहून होणार नाही. चाय टाक, मला खायला दे काहीतरी. हा काय? आणि आवर पटकन. हा नाही जात कुठे देशाटनाला वगैरे. ये. लाख एस ने करू?